पृथ्वीराज जाचक ने आरोप लगाया है कि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य में सत्ता का दुरुपयोग कर रहे हैं। उन्होंने छत्रपति फैक्ट्री चुनाव कार्यक्रम की घोषणा को लेकर दबाव बनाने का आरोप लगाया, जबकि मामला सुप्रीम कोर्ट में चल रहा है। इंदापुर में पूर्व प्रदेश साकर संघ अध्यक्ष और किसान संघर्ष समिति अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ने उपमुख्यमंत्री अजित पवार पर गंभीर आरोप लगाए। जाचक ने कहा कि उपमुख्यमंत्री राज्य में सत्ता का दुरुपयोग कर रहे हैं, खासकर छत्रपति फैक्ट्री के चुनाव कार्यक्रम को लेकर। उनका कहना है कि सुप्रीम कोर्ट में मामले की सुनवाई चल रही है, इसके बावजूद दबाव डाला जा रहा है कि चुनाव कार्यक्रम की घोषणा की जाए। जाचक ने बताया कि पहले फैक्ट्री की वोटर लिस्ट को लेकर विवाद हुआ था। उन्होंने दावा किया कि उनकी मांग के बावजूद 3 बार मतदाता सूची गलत तरीके से बनाई गई। एक तो पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना। या कारखान्याने आतापर्यंत सहकाराला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता, या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय, बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखाने जाहीर करत नव्हते। अतिशय चांगला चाललेला कारखाना होता। ह्या कारखान्यांनी सहकाराला, साखर उद्योगाला दिशा दिली। आत्ताचा 68 काम झाला। या कारखान्याची आता निवडणूक ती लागायला पाहिजे होती, ती 5 वर्षापूर्वी लागायला पाहिजे। 25 एप्रिल 15ला कारखान्याचं मतदान झालं। आता 25 एप्रिल 25 आलं, 10 वर्ष झालं इलेक्शन झाले, 10 वर्ष होत आहे ह्या बॉडीला। 5 वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली। ही मुदत संपल्यानंतर गेली 5 वर्ष सातत्याने कोर्ट मॅटर चालू झालं होतं। त्यामुळे कारण असं होतं, एकदा तुम्हाला माहिती आहे, सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे। त्या जाणून केल्या गेल्या नाहीत, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या बाबतीत पिटिशन दाखल केलं। 5 वर्ष झालं या बॉडीला, अजून मुदत संपली। त्यातलं 1 वर्ष 1-1.5 वर्ष कोविडमुळे इलेक्शन झालं नाही, परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली। त्यांनी चुकीची यादी दाखल करायची, पुन्हा कोर्टात म्हणायचं आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्यांनी तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची। यादी ज्यांच्यापुढे तयार होते त्या RJD साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायरेक्टर त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची म्हटली तर साखर आयुक्तांच्याकडे न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं। म्हणून गेले 5 वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले। कारखान्याने 3 वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली, हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे। आणि परवा मग साखर आयुक्त याबाबतीत जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये, तो निकाल काय समाधानकारक झाला नाही। तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आपल्याला सगळ्यांना अधिकार दिला आहे। कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे। त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो। सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं, याचिका ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा, पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली। एक असा प्रकार आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना, न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे। आता उद्या आमचे लोक म्हणतील की त्याकडे स्टे नाही, परंतु ज्या कारखान्याच्या संचालक मंडळाला 5 वर्ष पूर्वी झाली, म्हणजे इलेक्शन लागायला 5 वर्ष जादा होऊन गेले, अजून 8-10 दिवसांनी काय फरक पडणार होता? ह्यांनी चुकीची यादी केलेली, हे इतकं चुकीचं वागत आहेत। ह्यांना जे सभाचा कळवा म्हणतात तो अतिशय चुकीचा आहे। माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर आहे, ते सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात। काय आक्षेप नेमका अजित पवारांच्या माध्यमातून केला जातोय? हे जे याद्या चुकीच्या जाहीर होत आहेत त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम ज्या आहेत RJD मॅडम, त्यांच्यावर तक्रार केलेली आहे। ही यादी त्या प्रसिद्ध करतात। कारखान्याची यादी जाहीर होत असताना त्याला 2 निकष आहेत की कारखान्याच्या ऊस उत्पादकाने ऊस घातला पाहिजे, पुन्हा तो थकबाकीदार नसला पाहिजे। त्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक दोन्हीची लोक कमी होणार आहेत, फक्त मतदानाचा अधिकार कमी होणार आहेत, सभासद जात नाही। मी त्यांना वेळोवेळी सांगितलं की कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे ते रीतसर ऊस घालणारं पाहिजे। आत्ता संचालक मंडळ किती ह्यांनी स्वतः ऊस बाहेर घातले। कारखान्यात आता जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका चालू होती तर कारखान्याचे वकील म्हणतात की ऊस नाही घातला तरी मताधिकार द्या। मग कारखान्याचे एरण गाळायचे, एरण गाळून साखर तयार करायची। कारखाना ऊस नाही तर कारखान्याचं काय होईल? कोणा थकवत असले तर त्याला मताधिकार द्या म्हणतात। अशा पद्धतीने कारखान्यात चालतो का सहकारी? अलीकडे तुम्ही पाहिले ते सहकारी आणि खाजगी जवळजवळ सारखे झालेले, म्हणजे सहकार संपायच्या मार्गावर आहे। त्यामुळे असं असताना जर चांगली सभासद नसली ऊस न घालणारी तर ते त्या सहकारी कारखान्याचं भविष्य राहणार नाही। आणि जे सभासद ऊस घालत नाहीत, या कारखान्यामध्ये अशी सभासद आहेत की जे गेले 15-20 वर्ष कारखान्याला ऊस पण घालत नाहीत, ते थकबाकीदार आहेत। आणि इलेक्शन आलं की त्यांना काही ते आमिष दाखवायचं
आणि निवडणुका जिंकायचा हा साधा सुद्धा फॉर्म्युला सहकारामध्ये रोळला नाही. ह्याला कुठल्याही राजकीय पक्ष कुणी आपत नाही. अशा पद्धतीने सहकार ताब्यात घ्यायचं आणि खाजगी कारखाने वाढवायचं हे सध्या षडयंत्र चाललेलं आहे. त्याला आम्ही विरोध करतोय आणि त्यासाठी आम्ही याच्यामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये. त्यासाठी थांबलो पाहिजे. त्या कारखान्याने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त दर दिला. आपण जर आता कामगारांची सुट्टी होईल त्यांना विचारा. त्या कारखान्याने 52% बोनस दिलेला आहे. आत्ता या कारखान्याचा सध्या पगारच होत नाही वेळेवर. जो कारखाना महाराष्ट्र सर्वोच्च नाव झाला होता त्या कारखान्याची पगार आज वेळेस होत नाही. अशी कारखान्याची परिस्थिती. गेल्या महिन्यात त्यांनी साखर विकताना मळी विकताना चुकीच्या पद्धतीने मळी साखर विकल्यामुळे ह्यांनी कोट ते 1.25 कोटी रुपये नुकसान झालेले मी कागदपत्री सिद्ध करायला तयार आहे. आता उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कसा आहे हे मी तुम्हाला कागदासही दाखवून देतो. सरकारी कागद आहेत आणि यावरती कोणाला त्यांना चॅलेंज करा असेल त्यांनी करावं. आता हे तुम्हाला सांगतो मी. आता सर्वोच्च न्यायालयाची मध्ये सुनावणी चालू असताना सुद्धा अधिकारी सगळे म्हणतायत, निवडणूक आयुक्त म्हणतायत की आता उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालय निर्णय मग आपण इलेक्शन जाहीर करू. परंतु मी जबाबदारी सांगतोय, सर्व आयुक्तांनी मला सांगितलेले की आमच्या दबाव आहे इलेक्शन ताबडतोब जाहीर करा. याच्या मागे यांचं एकच म्हणणं आहे, एकदा निकाल निवडणूक जाहीर केली किंवा कोर्टात त्या केसचं फारसं अर्थ राहत नाही. आता हे पिटिशन गेले 5 दिवशी चालू आहे. 23 साली कारखान्याचे चेअरमन त्याच्यावर तुम्ही बघा, मी तुम्हाला झेरॉक्स कॉपी देतो. कारखान्याचे चेअरमन आलजीदारांना पत्र देतात की तुम्ही आता कारण निवडणूक लागणार आहे तेव्हा त्याच्या आरजी मॅडम आहेत त्यांना बोलून घ्या. कारण जे सभासद क्रियाशील नाहीत अक्रियाशील आहेत त्यांना काय बाजूला काढायचा विरोधकांचा प्रयत्न चाललाय. हे झालं पत्र 1. त्यानंतर दुसरं हे पत्र क्रमांक 2 सरकारी शिक्का आहे. त्याही तत्कालीन सहकार मंत्री वळसे पाटील यांनी मिटिंग बोलवली की त्यांनी त्या चर्चेसाठी त्या मॅडमला मुंबईला बोलवलं. ते झाल्यानंतर मी दिलं पत्र की आपण जे आता करताय हे बेकायदेशीर आहे. त्यासाठी मी वकिलामार्फत पत्र दिल्यानंतर तातडीने ती मिटिंग हस्ताक्षरात कॅन्सल केली. बघा पत्र आहे, शिक्का आहे. कोणाची वळसे पाटला कागदपत्र अशी मीटिंग कोणाची कॅन्सल झाली? मीटिंग वळसे पाटील आरजी दादांची चेअरमनची आणि त्या आरजीडी आहेत त्या विनोबा गायकवाड त्यांची. हे कागदपत्र पुरं आहेत. दादांनी वळसे पाटलांनी म्हणावं हे कागदपत्र आमचे खोटे म्हणून. आदिन्य दादामध्ये आजही काल होता आजही उद्या आहे. पण त्यांनी सहकार्य निवडणूक होत असताना त्यांनी निरपेक्षपणे होऊन द्यावेत. आणि कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक असताना निर्दोष मतदार यादी हा त्या निवडणुकीचा आत्मा असतो. मी स्वतः सहकार्यात गेले 20-25 वर्ष काम करतोय. त्यावेळेचं काम कसं आहे बघितलं. परंतु निवडणूक होत असताना केवळ ऊस न घालणारे सभासद ठेवायचे, त्यांना प्रलोभन द्यायचं, निवडणूक जिंकायच्या अशा पद्धतीने काम करायचे सगळे चाललेले. यावर्षी कारखान्याचं गणित बघितलं तर जेमतेम 4,21,000 सभासद ऊस आलाय. जेमतेम 4,21,000. या कारखान्याचं गाळं 12 लाख व्हायला पाहिजे होतं. हा कारखाना पगारात अडचणी झालेला आहे. 2003 साली जेव्हा कारखाना दुसरे चेअरमन झाले तेव्हा अतिशय सुस्थितीत कारखाना होता. त्यावेळी 37 कोटी रुपये क्रेडिट बाणीचा कारखाना होता. महाराष्ट्रामध्ये साखर धंद्याचं इन्कम टॅक्सचे प्रकरण प्राप्तिकाराचं हे छत्रपती माळेगाव आणि प्रवरे बसून चालू झालं. इतका कारखाना आर्थिक स्थिती सुरळीत होता. अशा पद्धतीने कारखाना अडचण षडयंत्र चाललेले आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये? इथून पुढच्या काळामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही स्वतः पॅनल करणार आहे. हे पॅनल सर्व पक्ष असेल सगळ्यांना बरोबर पॅनल करायचे आणि कारखाना वाचवायची आमची भूमिका आहे. ही विचाराची लढाई हे कोणाची आमची काय राजकीय हे नाहीये. सर्व पक्षी लोक एकत्र घेऊन स्वच्छ चारित्र्याचे बरे तो छोटा सभासद असेल आम्हाला सभासद कामगार आणि पुन्हा वैभव दिवस आणायचे. हा छत्रपती शिवाजी महाराज नावाने चालला कारखाना आहे. त्या पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे. सर्वसामान्याचा कारखाना आहे. कमाल चालवायचा आहे. कुठले राजकीयात करून इथं होतंय ते होऊन द्यायचं नाही. यासाठी आमची तळमळे वेळोवेळी आपल्या अशा बाईट होतीलच. पूर्वी हा छत्रपती दिसेचा कारखाना आहे. सहकारामध्ये फार मोठा धोका निर्माण झालाय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन आपल्याला बाईट दिलेली.